नमस्कार. तर मागं मी एक व्हिडिओ बनवलेला पीठ लावून चवळीची आमटी बनवणे. तर काय आपले काय सगळेच काय सबस्क्रायबर आपल्या कमेंट बॉक्समध्ये जातात आणि लिहितात. असं काय नाही, काही लिहित नाहीत, काही फक्त लाईक करतात. आणि जर तुमच्या ओळखीतली माणसं असतील तर ते तुम्हाला कमेंट करत नाहीत, पण थेट विचारतात, अहो कशाला टाकून पीठ लावतं का आमटीला. असं काय नाही, प्रत्येकाची आवड निवड भिन्न असते. मी तर लावते बाबा, पीठ लावून आमटी बनवते, तर मला तरी आवडतं. माझं कसं आहे, जर तुम्हाला गोष्टी सोप्या असतील तर त्या आपण सोप्या करायच्या आपल्यासाठी. दुसरी म्हणतायत म्हणून त्या गोष्टी कॅरी करून थकायची काही गरज नाही. तर सांगण्याचा हेतू हा की जेवढं तुम्ही कमीत कमी साहित्य सोबत ठेवाल तेवढा तुमचा प्रवास सुखकर होतो. म्हणून ढीगभर गोष्टी घ्यायच्या आणि त्याच्यानंतर मेंटेनन्स होत नाही आणि मग टेन्शन येतं. अरे हे उगच घेतलं, हे चांगल्या वस्तूला इथे जागा झाली असती ती. म्हणून आज बघा, मी असा माझा एकदम जुना टॉप घातला आणि आम्हाला इतका आवडतो, तर टाकून द्यावा असा वाटत नाही. एकदम मऊ, अंगावर एकदम चांगल्या फिलिंग्स येतो म्हणून मी घालते. अजून बरेच आहेत असे जुने घालायचे. काय बिघडलं, आपल्याला काय खूप काटकसर असा विषय नसतो. काही गोष्टी आपल्याला आवडत असतात. मी मागं पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कधी कधी तुम्हाला 5,000ची वस्तू खराब लागते, पण कधी कधी 500ची वस्तू पण तुम्हाला अतिशय चांगल्या क्वालिटीची लागते. तर असं असतं. म्हणून सोबत कमीत कमी वस्तू ठेवायला आपण शिकायला पाहिजे. तर प्रवासात जरी गेलं तरी, प्रवासाला जर मी एकटी असेल तर मी काय करते, सरळ आपल्या 2 चपाती घ्यायच्या. त्याला मऊसूत चपाती असतातच आपल्या, तर चपाती घ्यायच्या. चपातीला मऊ चपाती गरम असताना त्याला तेल आणि तिखट जरासं लावायचं. चमच्यानं नाही, बोटानं फिरवायचं. ते त्यात 2 चपातीच्या घड्या करायच्या, डब्यात घालायच्या. ना कपड्यांना तेल लागतं ना काय. आणि जर आपल्याला कधी कधी उन्हाळ्यात त्या मऊ राहत नाहीत, म्हणून अशा वेळी दही वगैरे घेऊ शकतो. उन्हाळा असतो त्यामुळे आपण दही पण खाऊ शकतो. तर पीठ लावून चवळीची आमटी हा काय जुना विषय नसतो. आता आपलं आजारी असतो तेव्हा जुन्याच गोष्टी फॉलो करत असतो. म्हणजे आयुर्वेदिक उपचार असतील, किंवा काही भाज्या असतील, किंवा काही वनस्पती असतील, किंवा आता कॉटनचे कपडे आपण काय घालतो तसंच आहे. म्हणून म्हणजे माझ्याच ओळखीतल्या अशा 2-3 मला विचारलं, तुम्ही यूट्यूबवर टाकले पीठ लावून आमटी, अहो ते दिवस गेले की दिवस नाही गेले, पोट तेच आहे, पचनाची व्यवस्था तीच आहे, आणि ते खाणारा माणूस पण तोच आहे. शेंगदाण्याचं कूट नसेल लाव पीठ, काय होतं त्याला. आमच्या शाळेत आता स्वयंपाक करतात ना, तर तांदळाचं पण पीठ लावतात, म्हणजे आमटी घट्ट येण्यासाठी, आणि छान लागतं, चवदार लागतं खूप. तांदूळ मुलांसाठीच येत असतो म्हणून ते खूप चवदार लागतं. मग अशा वेळी आपण काय करतो, नको त्या गोष्टीचं टेन्शन घेतो, नको तिथं आपली बुद्धी अशी लावून त्याला घासून काय करत असतो, बरबाद करत असतो. शिकायचे असतील नवीन गोष्टी शिका, नवीन नॉलेज शिका. मी मागं पण बऱ्याच जणींचं मी चॅनेलबद्दल पण सांगितलं होतं की असं माझ्या हातून काही मिस्टेक्स झाल्या आणि त्या क्लिअर करता नाकी न आलं. तर मला विशेष वाटतं की अनेक जणी असे आहेत की त्यांना त्याच्यातलं नॉलेज कमी आहे. बिचाऱ्यांनी चॅनेल तर काढले, पण काय करणार समजत नाही. त्यांनी त्या समजून घ्याव्यात. आणि इंग्लिशमध्ये पण काही गोष्टी ठोकळ लक्षात ठेवून ते आपण करू शकतो, आणि ते करायला शिकायला पाहिजे. मग ही सगळी चॅनेलवरची क्लॅरिटी करता फिल्टर क्लिअर करता इतक्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या. म्हणजे अडचणीतून अनेक गोष्टी आपण शिकत असतो. जसं की मी शेंगदाण्याचं कूट संपलं आहे म्हणून पीठ लावू शकतो. आपण घरच्यांना सवय लावलेल्या असतात, मी एवढं कूट घालणार, एवढा मसाला घालणार. जेवढा मसाला कमी ना तेवढं आरोग्याला चांगलं असतं. आणि हे काही मी तुम्हाला असं सांगत नाही, हवेत स्वतः फॉलो करते, स्वतः तसं लाईफ जीवन मी जगत असते. म्हणून मी तुम्हाला सांगत असते, जेवढं सिंपल खाणं, सिंपल राहणं, तेवढं तुम्हाला कॅरी करायला बरं पडत असतं. कोणी काही ढीग बघा, आपण त्या साड्या घेतो आणि नंतर त्यांचा मेंटेनन्स होत नाही. 5-5 हजाराच्या साड्या चार वेळा नेसली तर 4 वेळा तर किती तेच नातेवाईक असतात, कार्यक्रम आपले घरचे असले की मग ते आपली तीच साडी बघून हरवी
दरवेळी हीच साडी कशी नेसून येते, काय कोणाचे रिप्लायला काय. मग त्यात 5,000 10 साड्या घ्या की, निरनिराळ्या मऊसूत अंगाबरोबर त्वचेला तुमच्या न खसखसणाऱ्या. तसंच आहे ते चण्यात पीठ लावून आमटी चवळीची केली ना, त्याचं पण तसंच आहे. ना जळजळ ना मळमळ. शाळूचं ज्वारीचं पीठ लावायचं काय. तर एवढं सगळं लेक्चर ऐकून तुम्ही थकला असाल. जास्त लांबड लावली की माणूस कंटाळतो. आणि तेवढाच व्हिडिओ 5 मिनटाचा 7 मिनटाचा, जास्तीत जास्त इंटरेस्टिंग असला तर तो 8-9 मिनटाचा लोक बघतात. जर तुम्ही पालाळ लावलं तर लोक थकून जातात. आणि आवडीचा विषय आहे आपला आमटी. तर मी माझं सरळ असं असतं की कमीत कमी मसाले आणि कमीत कमी शरीराला आणि पोटाला त्रास देणाऱ्या गोष्टी आपण टाळायला खायला शिकलं पाहिजे. तर हे मला सगळं योगानं शिकवलं. योगा आणि मेडिटेशन माय फेवरेट, आणि वाचन माय फेवरेट. स्वतःला आतून बदला, हे नाही मॅटर करत. कळालं. बाबा आमटेंना बघा, त्यांचे कपडे बघा. म्हणजे ते जरी आता पण आपण व्हिडिओ तर त्यांचे बघू शकतो. साधना आमटे असतील, बाबा आमटे असतील, काय हे लोक आपण ज्यांना आदर्श मानतो त्या सावित्रीबाई फुले असतील, खचल्या नाहीत हो. त्यांचं चरित्र आपण वाचायला पाहिजे. पीठ लावून आमटी करणं ही गोष्ट किरकोळ आहे. त्यात काय आहे, वाढवा नॉलेज असू दे तिकडं. आमटी तुम्ही सवय लावायची घरच्यांना काय खायचं आणि काय नाही. त्यांना ढवळून मळमळून येण्यासारखं काय बनवू नका. चला तर मग ह्या डायलॉगवर मी माझा व्हिडिओ थांबवते. खतम. बाय बाय. टाटा.